तो तिथे आल्यावर तुला इथे लागल. मानगाव विपक्ष वरई या दोन संघामध्ये चालू असलेली ही मॅच आपल्या समोर आलेली आहे. अर्थातच वरई संघाची पहिल्यांदा फलंदाजी तर माणगाव संघाची आपण गोलंदाजी पाहणार आहात. या मॅचच्या माध्यमातून पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं आदरणीय सुरेश भाऊ लाड चषक 2022च्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. अतिशय सुंदर सोहळा आहे. सोमनाथ ठोंबरे नगरसेवक कर्जत नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण बघतोय आणि त्यांना खऱ्या अर्थानं जी मोलाची साथ हवी होती ती दिली गेली आहे अमोदजी कुलकर्णी साहेबांच्या माध्यमातून. आणि या सोहळ्यासाठी आपण बघतोय जे स्वप्न पाहिलं होतं भिसेगावच्या ग्रामस्थांनी ते साक्षात मात्र पूर्ण होताना या मैदानावरती आजच्या पहिल्या रात्रीच्या या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर एक गोलंदाज सागर देशमुख, स्ट्राइक एंडवरती फलंदाज रोहन, नॉन स्ट्राइक एंडवरती संदेश. चला पंचांना विनंती करतो आपण सामन्याला लगेच सुरुवात करा. चला स्पीडअप दाखवा. पंचांना देखील विनंती या वेळेचं महत्व आपण यांना समजून सांगा. राष्ट्रवादी पक्षाचं दमदार नेतृत्व आदरणीय सुरेश भाऊ लाड ट्रॉफी 2022 माध्यम आहे आणि राष्ट्रवादीची निशाणी आहे घड्याळ घड्याळ आणि घड्याळ. आणि घड्याळ नेहमी सांगतं तुम्ही वेळेला महत्व द्या. यावेळेस गोलंदाजाचा हा चेंडू अतिशय सुंदर पाहायला मिळाला. डॉट चेंडूचा थेट इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय. सागरच्या माध्यमातून टाकलेला पहिला चेंडू मात्र फलंदाजाला बॅटवरती घेता आला नाही. निर्धाव चेंडूची झाली आहे सुरुवात. इथल्या क्रिकेटच्या पटलावरचं हे गोलंदाज आणि फलंदाजांचं युद्ध मात्र सुरू झाले पेंडूच्या षटकाच्या माध्यमातून. आणखी एक जबरदस्त चेंडू. यावेळेस शफल होल खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच ताकदीचा टप्पा आणि नियंत्रण ठेवून गोलंदाजानं गोलंदाजी केली. सागरचा हा दुसरा लागोपाठचा चेंडू पाहायला मिळतोय निर्धाव. रोहनला मात्र विचार करण्यास भाग पडलाय. रोहनला आता टप्प्याच्या मेरिटनुसार फलंदाजी करावी लागणार. ज्या चेंडूवरती मोठे फटके येतात त्या चेंडूवरती मोठे फटके, ज्या चेंडूवरती सिंगल डबल्स येतात त्या चेंडूवरती सिंगल डबल्स आणि या चेंडूवरती मात्र पॉइंट क्षेत्राच्या बाहेर गोळीच्या वेगाने चेंडू गेला वन बाउन्स सीमारेच्या पलीकडे. नो डाऊट इट्स अ चौकार. बघतोय धावांचा श्री गणेश झालाय 4 धावांनी. रोहन चांगली कामगिरी करतोय. छोटा पॅक बडा धमाका. आणखी एक जबरदस्त फटका. यावेळेस फाईन लेग क्षेत्राच्या जवळ मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये वन बाउन्स चेंडू मोक्याच्या क्षणी अडवलाय आणि निर्णायक क्षणी या चेंडूवरती पूर्ण झाल्या 2 धावा. 2 धावांनी टोटल 6 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. वरई संघाचे 2 फलंदाज मात्र आता संघर्ष करतायत मैदानामध्ये. हा उत्तुंग फटका. या चेंडूनं मात्र सीमारेषा गाठली. नो डाऊट छोटा पॅक बडा धमाका या चेंडूवरती मारतोय बिग हिट षटकार.
धावफलकाला आकार आलाय. टोटल 12. आणखी एक जबरदस्त फटका आणि या फटक्याने देखील सीमारेषा गाठली आहे. अर्थातच एक ब्रँडेड अप्रतिम रोहननं मात्र आक्रमण केलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात. तर टीम वरई संघाच्या बिनबाद 16 सन्माननीय पाहुणे वैभव शेठ मिनमिने साहेबांनी रोहन या फलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय. आणि मिनमिने साहेबांचं मी कौतुक करील, त्यांचं पारितोषिक मात्र कॅशच्या माध्यमातून इथे जमा देखील झालंय. नेक्स्ट बॉलर संतोष. पंचांना विनंती आहे आपण स्पीडअप करा. आपण देखील खूप दूरवरचा प्रवास करून इथे आल्यात. ठाणे, कल्याण, भिवंडी, त्यानंतर बदलापूर या परिसरातील पंच आपल्याला या मैदानावरती आज चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. जय पवार यांच्या सानिध्याखाली या पंचांनी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मैदानावरती चांगली कामगिरी केली आणि आज मात्र या भिसेगावच्या या स्पर्धेमध्ये त्यांची कामगिरी आपल्याला चांगली पाहायला मिळते. या पंचांचं मी नक्कीच कौतुक करील. यांच्या माध्यमातून निर्णय देखील अचूक पाहायला मिळतात. असं म्हणतात बाज की नजर और बाजीराव की तलवार. आणि आमच्या पंचांच्या निर्णयावरती संदेह करू नका, कारण त्यांचे निर्णय मात्र आतापर्यंत अचूक आलेले आहेत. नेक्स्ट बॉलर संतोष. संतोषचा पहिला चेंडू यावेळेस फिरून मारण्याचा होता. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं, ज्याला दिलं गेलं जातंय जीवदान. संदेश मात्र नॉन स्ट्राईक वरती एक धाव मात्र या चेंडूवरती आली. एका धावेनं धावफलकावरती टोटल 17 धावा आल्यात. 17 म्हणजे क्रिकेटच्या खेळातील अशुभ आकडा. आता खतरा कोणाला, गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. वरई विपक्ष मानगाव या दोन संघामध्ये चालू असलेला हा खेळ. स्ट्राईक एंड वरती रोहन येतोय, ज्यानं पहिल्या ओव्हर मध्ये चांगली फटकेबाजी केली. ज्या रोहनला आपण बघतोय सागरनं पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले होते, त्याच रोहननं मात्र त्या षटकामध्ये आक्रमण केलं. हा जबरदस्त चेंडू, पुन्हा एकदा झेल सुटले आणि या दोन्ही फलंदाजांना दिलं जाते एक एक जीवदान. स्पीडअप दाखवा, स्पीडअप करा, वेळेला महत्व द्या, सातत्यानं सांगितलं जातंय. रात्रीचं खेळ चाले आणि आता रात्रीचे वाजलेत 1:15. टोटल 18. हा जबरदस्त फटका यावेळेस फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय आउट ऑफ द पार. जावा धावफलकावरती. रात्र नाही स्वप्न बदलतात, ध्येय नाही मार्ग बदलतात. जिद्द ठेवा जिंकण्याची, नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलून जाईल. आणि वेळ बदलल्यानंतर आपण बघतोय आक्रमक खेळ या मॅच मध्ये पाहायला मिळतोय टीम वरई संघाच्या या दोन फलंदाजांच्या माध्यमातून, ज्यांना एक एक जीवदान दिलंय. असं म्हणतात भाजलेला कोंबडा आगीला घाबरत नाही. आणि आता या दोन्ही फलंदाजांना दिलेलं एक एक जीवदान हे पराभवाच्या वाटेला नेऊ शकतं टीम मानगाव संघाच्या या खेळाडूंना. पण अजूनही काही घडलं नाही, अजूनही काही बिघडलं नाही. या मॅच मध्ये युटर्न देणारा षटक फेकतोय का संतोष, कारण या षटकामधले काही चेंडू बाकी आहेत.
आणखीन एक जबरदस्त चेंडू. यावेळेस हा चेंडू जातो एक धाव देऊन. एका धावेच्या माध्यमातून टोटल 26. रोहित मांडे साहेबांकडनं रोहन मांडेसाठी लागोपाठच्या 3 चौकारांना 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय आसमानी सुलतानी. रात्रीच्या वेळी दिवसा गोलंदाजांना तारेदार. नंतर 32 धावा धावफलकावरती लागल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक ब्रेक घेतला जातोय मैदानामध्ये. अरुणजी बोराडे साहेबांना मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे. अच्छे खिलाडी का कॅच छोड़ना मानो दरवाजे पे आई खुशियों को लोटा देने जैसा होता है. आणि यावर वेळेस आता प्रश्नचिन्ह पडलाय ते टीम मानगाव संघाच्या गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती. या कोड्याचं उत्तर येणाऱ्या गोलंदाजाला शोधावं लागणार. या जोडीला त्यांना फोडावं लागणार. जी जोडी आता हिट भूमिका पार पडतीये टीम वरई संघाची बाजू मांडताना या मैदानावरती. अर्थातच आपण हा सोहळा बघतोय सन्माननीय सुरेश भाऊ लाड चषक 2022च्या माध्यमातून, ज्याचे पुरस्कृत आहेत सन्माननीय नगरसेवक सोमनाथजी ठोंबरे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय अमोदजी कुलकर्णी साहेब, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सजवली गेली आहे. नेक्स्ट बॉलर विशाल देशमुख. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज 7-8 पावलांचं रन घेऊन तयार विशाल. आणि स्ट्राइक एंड वरती आहे छोटा पॅक बडा धमाका रोहन. रोहनला मात्र हा मोठा फटका सजवायचा होता, पण 1 धाव देऊन गेला हा फटका. एका धावेने धावफलकावरती वा टोटल 33. डाव्या हाताचा फलंदाज यावेळेस स्ट्राइक एंड वरती आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक राजा मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. रात्रीच्या वेळी आपण बघतोय भरघोस प्रतिसाद मात्र स्मार्टफोन स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली जाते. त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. या दरम्यान मात्र आणखीन एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला आणि 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करणारा विशाल मात्र कमबॅक करतोय. राजा भोईर सर मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मी या स्पर्धेमध्ये पुन्हा सहर्ष स्वागत करतो. एंड बदलले गोलंदाजानं. यावेळेस पंचांच्या उजव्या बाजूने तो गोलंदाजी करतोय. वाईट चेंडूचा इशारा येतोय. डाव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध गोलंदाज उजव्या हाताचा पाहायला मिळाला. जेडा हा चेंडू स्वेर फेकलाय. एका धावेनं धावफलकावरती टोटल 34 धावा बिनबाद धावफलकावरती लागल्या गेल्यात त्या टीम वरई संघाच्या. हा जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न
चेंडूला उंची उंची जास्त आणि लांबी कमी. दुसरा झेल सुटलाय फलंदाज संदेशचा. आता तो अपोजिट संघाला एक चांगला संदेश देऊन जाणार आणि त्याच्या धावा मात्र आता उंचवताना आपण या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळणार. कारण की त्याला दुसरं दिलेलं जीवदान कदाचित शोले पिक्चर मधील टॉस सारखं पाहायला मिळेल, जे दोन्हीकडे सारखं होतं. संदेश टू विशाल. गोलंदाज तयार. अभिरून मारण्याचा प्रयत्न. फायनल क्षेत्राच्या जवळ मिड विकेटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि हा चेंडू गेला. यावेळेस चूक घडली, त्यानंतर चुकीला माफी नाही. येतोय 4 धावांसाठी. वरई संघाच्या धावा लागला धाव फलकावरती बिनबाद 40. आणखीन एक जबरदस्त रिव्हर्सिपचा प्रहार. जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता शत्रूवरती पलटवार, तसा चेंडू आर पार जातोय. बिग हिट, षटकार. सुटल्यानंतर आता विविध पद्धतीने फटके सजवले जातात फलंदाच्या माध्यमातून. बघा यावेळेस लाईन भटकला होता फलंदाज, पण लाईन पुन्हा एकदा भटकला गोलंदाज देखील. स्वेर चेंडूचा इशारा. टोटल 47. खूप जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. अशा वेळी 3 स्टंप हे अतिशय सुंदरतेने पाहायला मिळत होते. कदाचित असं वाटलं होतं हिट होतोय की काय, पण बीट झाला गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा ती चूक करतोय हा गोलंदाज. लागोपाठचा दुसरा चेंडू फेकलाय स्वेर आणि या 2 धावांनी धावफलकावरती वाढ. टोटल 48. अगोदरच आपण बघतोय धावा रोकायच्या होत्या, पण यामध्ये देखील फलंदाजानं मोठ्या फटक्यानं 13वा महिना समोरच्या संघासाठी निर्माण केलाय. हा तिसरा झेल होता या सामन्यामधला. फलंदाजाच्या बॅट मध्ये चेंडू मात्र पुरेसा आला नाही, पण दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला गेला आणि पहिल्या क्रमांकाचा फलंदाज तंबूच्या आसराला परततोय. बाद योगदान. यावेळेस मैदानाच्या बाहेर आल्या पहिल्या क्रमांकाचा फलंदाज संदेश. तिसऱ्या क्रमांकावरती वैभव. नेक्स्ट मॅचचा कॉल देऊया. श्री 11 नेरल विपक्ष श्रीपती बाबा उमरली संघ. टॉस साठी आपण
फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. सन्माननीय पाहुणे वैभव शेठ यांच्याकडे पारितोषिक आलंय 1,500 रुपयाचं. पण यावेळेस हा देखील येतोय दर्जार फटका. अर्थातच छोटा पॅक बडा धमाका घेतोय 4 धावांसाठी चौकार. स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या टोटल एका गाड्याच्या मोबदल्यात 52. बॉलर रोहिदास ज्याचा दुसरा चेंडू या षटकामधील मात्र सुरेख पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये तिखट मारा आणि आता मात्र तो करतोय कमबॅक. रोहनला मात्र विचार करण्यास भाग पाडलंय. ज्या रोहनला देखील एक जीवदान दिलं गेलंय. नॉन स्ट्राईक एंड वरती तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज वैभव. हा देखील जबरदस्त चेंडू होता. गुडलेन स्पॉट वरनं उसळी घेतली त्यानंतर क्रिकेटचा त्यानं सुहास सोडला. परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल या चेंडूवरती. गोलंदाज रोहन मात्र तंबूच्या आसराला परततोय. नेक्स्ट बॅट्समन कुणाल नॉन स्ट्राईक एंड वरती. आणखी एक चांगला चेंडू तडियार सर्कल मध्ये अडवलाय आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा रनआउटची विकेट आणि बाद होणारा फलंदाज वैभव. बॅक टू द चालू आहे. तो टीम माणगाव ना माणगाव संघाचा. श्रीलेवन नेरल विपक्ष श्रीपती बाबा उमरोली. टॉस साठी आपण हा जबरदस्त चेंडू. यावेळेस भात्यातील ब्रह्मास्त्राचा वापर. यॉर्कर लाईनच्या चेंडूवरती उत्तर आलंय. टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या 55. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये गेलाय 6व्या क्रमांकावरती नरेश.
सितीज स्ट्राइक एंड वरती, गोलंदाजी मार्गवर गोलंदाज रोहिदास. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन तयार श्री 11 नेरळ संघाचा संघनायक इथे उपस्थित झालाय. त्याचबरोबर उमरोली श्रीपती बाबा उमरोली संघाचा संघनायक देखील दाखल झालाय. मी दोन्ही संघांचं कौतुक करील. संदीप बोराडे सरांना विनंती करतो यापुढील टॉसचा कॉल रनआउटची विकेट मात्र पाहायला मिळते या चेंडूवरती. धावा आल्या त्या एक, धाव आले एक आणि एका धावेच्या मदतीनं मोबदल्यात आता नेक्स्ट इनिंग मध्ये 57 धावांचं टार्गेट असेल टीम माणगाव संघाला. वरई संघाच्या विरोधात काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो संदीपजी बोराडे सरांना. अर्थातच तुर्तास मी थोडीशी घेतो विश्रांती. आदरणीय सुरेश भाऊ लाड चषक 2022च्या माध्यमातून मी थांबतो, तुम्ही थांबू नका. आमंत्रण असेल संदीप सरांना. डीजे हरेश ठाकरे वर आहे. हॅलो हॅलो येस थँक्यू डीजे. मॅच कडे जाऊया. हॅलो 57 धावा संख्येचं टार्गेट आहे.
सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. फार चांगलं टार्गेट सध्या वेटीला आलंय, परंतु या ठिकाणी सलामीची जोडी आपण पाहतोय अजय देशमुख आणि राहुल बागुल यांच्या स्वरूपात ही जोडी मैदानात दाखल झाल्या. या 57 धावा होणार की नाही हे नक्कीच आपण ऐकूया. परंतु आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदेश ठाकरे. वरई विपक्ष माणगाव या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. पहिला चेंडू, सेकंड इनिंग, फायर अँड फाईट. फार चांगला चेंडू उंचीवरती आलाय, परंतु पहिला झटका अजय देशमुखच्या स्वरूपात मिळता मिळता राहिलाय. परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर चुकीची पळी साकारली होती. 38 सर्कलच्या बाहेर चेंडूला जिथे न्यायचं होतं तिथे थोडे फ्रंट फुटवरती येण्याचा प्रयत्न केला. फटका नक्की केला गेला, परंतु त्याच्यानंतर मात्र थोडीशी दिशाहीन फटकेबाजी आणि झटका बसण्याचे चिन्ह निर्माण. एक धाव धावपळकावरती. इथे मात्र फटका आलाय. राहुल बागुलच्या पारीचा अंतर. पहिली विकेट डाऊन. पहिला झटका माणगाव संघ. संदेश ठाकरेची गोलंदाजी आणि त्याच्यावरती मात्र नागेशने घेतलेला झेल. या दोघांसाठी मात्र 100 रुपयांचा कॅश प्राइज आलाय वैभव मिणमिणे यांच्याकडून. सामना संपल्यानंतर ते घेऊन जायचंय. इथे फटका आला. या ठिकाणी मात्र एक धाव येते आणि एका धावेने मात्र धावपळ्यात जाऊन पोहोचलाय दोन्ही आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. संदेश ठाकरेची गोलंदाजी. या ठिकाणी राहुल बागुलला पहिल्या चेंडूवरती परतावलाय. पहिल्या चेंडूवरती जात होती अजय देशमुखची विकेट, परंतु त्याच्यानंतर दुसरा चेंडू थोडीसा बॅटिंग रोटेट झाली आणि त्याच्यानंतर मात्र जर पाहायला गेला तर या ठिकाणी मात्र राहुल बागुलला परतावं लागत होतं. दुसरा झटका देण्याच्या तयारीत असताना मात्र एकच धाव आली, परंतु या क्षणी एका विकेटने सावरले सध्या तरी मी म्हणाल माणगाव संघ. आणखी एक चांगला चेंडू, परंतु येथे मात्र यष्टीरक्षकाची चुकी आणि त्याच्याही पलीकडे बॅकअप आला नाही पाहिजे तसा. फर्स्ट स्लिपचा खेळाडू सुद्धा चुकी करताना दिसला आणि या ठिकाणी मात्र येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्यात. 4 चेंडूच्या समाप्तीतने एका विकेटचं नुकसान आणि 6 धावा धावफलकावर. आणखी एक चांगला फटका या ठिकाणी पाहतोय. वनबाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. एकच धाव येते. एका धावेच्या मदतीने धावपळा पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय अद्यापपर्यंत 7 आकड्यावरती. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय संदेश ठाकरेच्या गोलंदाजीतून आणि इथे मात्र पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती 7 धावा धावफलकावरती आहेत आणि एका विकेटचं नुकसान. डीजे
त्यानंतर जाऊया मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय हरेश ठाकरे यांना. धन्यवाद संदीप सर. पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर संदेशने चांगली गोलंदाजी केली. तसंच पाहायला गेलं तर फलंदाजी सुद्धा संदेशच्या माध्यमातून चांगली झाली. परंतु आता एक वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पाहायला गेलं तर दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय क्षितिज अद्याप गोलंदाजीच्या मार्कवरती. तर एक षटकाचा मात्र पॉवर प्लेच्या षटकाचा मात्र वाजवी खेळ संपलाय. या वाजवी खेळात आपण पाहायला गेलं तर धावफलकावरती तब्बल 7 धावा लागल्यात धावफलकावरती. तर नक्कीच आपण पाहायला गेलं तर डावखुरा हाताचा गोलंदाज पाहायला गेलं वरई संघाकडून एक हा फुलटा चेंडू होता कार्पेटच्या सहाय्यानं, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तर नक्कीच या एक धावेच्या मदतीनं आपण पाहायला गेलं तर धावसंख्या बदलते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ते 8 या आकड्यावरती. तर नक्कीच पहिल्या चेंडूवरचा सामना संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. लाईन आणि लेंथ पाहायला गेली तर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते क्षितिज याच्या माध्यमातून. तर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आली होती, परंतु दुसरा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता करतोय तो मात्र क्षितिज सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते क्षितिजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने मारलेला चेंडू चेंडूला अडवणार फेकणार. तत्पूर्वी आपण पाहायला गेलं तर एक धाव नक्कीच पूर्ण झाले. तर एक धावेच्या मदतीनं येथे आपण पाहायला गेलं तर स्कोअर बोर्ड हलतोय. तर स्कोअर बोर्ड आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 9 या आकड्यावरती. तर नक्कीच मी म्हणाल चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वरई संघाकडून. पहिल्याच षटकामध्ये पाहायला गेलं तर संदेशने चांगली गोलंदाजी केली. आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये 7 धावा दिल्या, परंतु दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना क्षितिज आपल्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडूला मात्र हवाई सपर दिला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक फलंदाज बाद डीजे. आपण पाहायला गेलं तर क्षितिज आणि प्रणित या दोघांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय प्रवीण भुसारे यांच्याकडून. तर खेळ संपल्यानंतर आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय क्षितिज चांगली गोलंदाजी करतोय. तर एक नौका फलंदाज आपण पाहतोय अजयच्या मात्र पारीचा अंत संपलाय, परंतु दुसरा एक नौका फलंदाज मात्र खेळपट्टीवरती जाताना दिसून येतो तो म्हणजे रोशन. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय क्षितिज आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. हा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते क्षितिजाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वरई संघाच्या माध्यमातून. रनअप मध्ये कुठेतरी गडबड होताना दिसून येते क्षितिजच्या माध्यमातून. तर नक्कीच धावफलकावरती पाहायला गेलं तर धावा लागल्यात त्या मात्र 9 या आकड्यावरती. तर 2 षटकांचा वाजवी खेळ आपण पाहायला गेलं तर संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती ती मात्र माणगाव संघाची. तर एकीकडे आपण पाहतोय फलंदाज
तर एकीकडे पाहायला गेलं तर फलंदाज रोशन आणि दुसरीकडे पाहतोय आपण निखिल, हे दोन फलंदाज मात्र अजूनही खेळपट्टीवरती खेळतायत. परंतु गोलंदाजी मार्क पाहायला गेला तर क्षितिजने सुद्धा चांगली गोलंदाजी केली, संदेशने सुद्धा. वरही संघ जरा स्पीडअप करा, वारंवार कॉल दिला जाणार नाही याची आपण नोंद घ्या. वरही संघ स्पीडअप करा, थोडा सहकार्य करा. तर नक्कीच वैयक्तिक पैलू सांघिक कोट्यातील पाहायला गेलं तर तिसरं षटक रोहन मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. परंतु निखिल अजूनही खेळपट्टीवरती आहे. दोन फलंदाज मात्र पाहायला गेलं तर बाद झाले, एकीकडे अजय दुसरीकडे राहुल, यांचा मात्र पारीचा अंत झालाय. परंतु निखिल आणि रोहन हे अजूनही खेळपट्टीवरती आहेत. कुठेतरी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल ते मात्र मानगाव संघाला. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय रोहन राईट आर्मवरती विकेटचा मारा करतोय तो रोहन. हा सुरेख चेंडू, चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक झेल सुटतंय, कुठेतरी गच्चाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. परंतु या ठिकाणी 2 धावा नक्कीच पूर्ण झाल्यात. या 2 धावेच्या मदतीनं मात्र आपण पाहायला गेलं तर धावसंख्या मात्र बदलतंय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 13 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा स्लोअर चेंडू होता, परंतु चांगल्या रीतीने मारता आला नाहीये. परंतु या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर रोहनने आता निर्धाव चेंडूची सांगता केली आहे. या निर्धाव चेंडूच्या सांगतीनंतर धावसंख्या मात्र स्थिरावली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 13 या आकड्यावरती. निखिली अजूनही खेळपट्टीवरती आहे, रोहनी अजून खेळपट्टीवरती आहे. कुठेतरी चौकार आणि षटकाराची आदेशबाजी करावी लागेल रोहन याला. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता, कार्पेटच्या साहाय्यानं मारलाय, चेंडूला अडवणार, फेकणार. तत्पूर्वी आपण पाहतो एक धाव नक्कीच या ठिकाणी पूर्ण झाली आहे. या एक धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापही 14 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोहनेच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक संदेशनं हाताळलं होतं, तब्बली 7 धावा खर्च केल्या होत्या. तर नक्कीच दुसरं षटक क्षितिजनं हाताळलं होतं, तब्बल 6 धावा खर्च केल्या होत्या. परंतु तिसरं षटक हाताळताना आपण पाहतोय रोहन मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. राईट आर्मवर विकेटचा मारा करतोय तो मात्र रोहन. पुन्हा एकदा चेंडू, फुलटा चेंडू होता, चेंडू गेलाय सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. तर नक्कीच या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. तब्बल 2 खेळाडू मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय. तर रोहन अजून खेळपट्टी होते, यॉर्कर लाईनचा चेंडू होता, कार्पेटच्या साहाय्याने ढकललाय, चेंडूला अडवणार, फेकणार. तत्पूर्वी आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी 2 धावा नक्कीच पूर्ण झाल्यात. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या मात्र बदलतीये. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 20 या आकड्यावरती. पाहायला गेलं तर रोहनचं 4 चेंडूंचा अद्याप 5 चेंडूंचा अद्याप सामना संपलाय. पुन्हा एकदा स्लोअरवर चेंडू होता, चेंडूला मात्र लॉंगॉनच्या दिशेनं मारला होता. परंतु या ठिकाणी 1 धाव नक्कीच पूर्ण झाली. या 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. समीकरण पाहायला गेलं तर 6 चेंडू, समीकरण पाहायला गेलं तर 6 चेंडू आणि 36 धावांची गरज असेल ते मात्र मानगाव संघाला. प्रत्येकी चेंडू मागे षटकाराची गरज असेल ती मानगाव संघाच्या फलंदाजाला. पाहायला गेलं तर रोहन चांगली फलंदाजी करतोय, निखिली अद्याप खेळपट्टीवरती आहे. एकीकडे पाहतो रोहन,
6 चेंडू 36 धावा. स्पीडअप करा वरई संघ आपल्याला वारंवार विनंती देतोय, नाहीतर तुम्हाला प्लॅनलाइज करता येईल, याची नोंद घ्यायची. कर्णधार स्पीडअप करा थोडा. 6 चेंडू 36 धावांची गरज. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पाहायला गेला तर 4थं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. समीर मात्र अद्याप गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. स्पीडअप करा वरई संघ आपणास वारंवार विनंती देतोय, स्पीडअप करा नाही तर पॅनलाइज करण्यात येईल. दोन्ही गोलंदाज स्पीडअप करायचंय. तर गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला गेला तर समीर वैयक्तिक पहिलं व सांघिक कोट्यातील पाहायला गेलं तर 4थं षटक हाताळताना दिसून येतोय. तर राईट आर्मवर विकेटचा मारा गोलंदाज करतोय समीर. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते समीरच्या माध्यमातून. पहिला चेंडूवर मात्र निर्धाव चेंडूची सांगता करतोय तो समीर. पाहायला गेलं तर रोहनने चांगली फलंदाजी केली, परंतु आता समीर त्याला तटस्थ उभा करून ठेवतोय. तर गोलंदाजीच्या मार्कवरती समीर. पुन्हा एकदा चेंडू हवाई सपार, चेंडू खाली क्षेत्ररक्षक अडवणार फेकणार. तत्पूर्वी पाहायला गेलं तर या ठिकाणी 2 धावा नक्कीच पूर्ण झाल्यात. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. 2 खेळाडू बाद झालेत. एकीकडे पाहायला गेलं तर अजय आणि राहुल 2 खेळाडू बाद झालेत. यॉर्कर लाईनचा चेंडू होता, कार्पेटच्या साहाय्याने ढकलला, चेंडू अडवणार फेकणार. तत्पूर्वी या ठिकाणी पाहायला गेलं तर 1 धाव नक्कीच पूर्ण झाले. या 1 धावेच्या मदतीनं पाहायला गेलं तर स्कोर बोर्ड हलतंय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 24 आकड्यावरती. पुन्हा एकदा सुरेख चेंडूला मात्र हवाई सपर दिलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. 6 धावन. तर नक्कीच षटकारानं मात्र धावसंख्या बदलते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 30 या आकड्यावरती. 2 खेळाडू बाद झालेत. तर नक्कीच मी म्हणेल की चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वरई संघाच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती माणगाव संघाच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. तर नक्कीच पाहायला गेलं तर समीर चांगली गोलंदाजी करतोय. षटकार मारला होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता करतोय तो मात्र गोलंदाज समीर. षटकार मारल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता केली. पुन्हा एकदा चेंडू हवाई सपार, चेंडू गेला सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. तर वरई संघ या ठिकाणी विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन तसेच पराभूत संघाचे गोड गोड कौतुक.